या बातमीचे प्रायोजक आहेत दिल्ली पब्लिक इंटरनॅशनल स्कूल उदासा. उमरेड क्षेत्रातील DPIS उदासामध्ये आपलं स्वागत आहे, जिथे शिक्षण आणि नाविन्य यांचा संगम होतो. आम्ही एक असं सर्वांगीण शिक्षण वातावरण प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत, जे सृजनशीलता, चिकित्सक विचार आणि चारित्र्य निर्मितीला प्रोत्साहन देते. गणगण गणात बोतीच्या जयघोषाने दुमदुमणाऱ्या शेगाव नगरीच्या विकासासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा तिजोरी उघडली आहे. श्री शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत प्रलंबित कामांसाठी आणि भूसंपादनासाठी 19,40,39,149 रुपयांचा निधी वितरित करण्यास नियोजन विभागाने मंजुरी दिली आहे. शेगाव नगर परिषदेने भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने 50% रक्कम जमा करण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या या आदेशाचा आदर राखत आणि विकास कामात खंड पडू नये यासाठी राज्य सरकारने हा निधी तातडीने उपलब्ध करून दिला आहे. हा निधी अमरावती विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आला असून ते या कामाचे मुख्य संनियंत्रण अधिकारी असतील. या निधीमुळे शेगाव परिसरातील मोठी बांधकामे आणि पायाभूत सुविधांच्या कामांना मोठी गती मिळणार आहे. शेगावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आतापर्यंत 429.55 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, महादर्पण न्यूज, शेगाव.